आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या शेवटे गावे आहोत. निवडणुकीच्या रणधुमाळीत चालू आहे आणि विद्यमान आमदारांनी काय विकास कामं केली आणि कुठल्या विकासाच्या जोरावर ते मतं मागतात आणि कुणाला जास्त मतदान होईल ते आपण त्या मतदानाकडे जाणून घेऊ. नामदेव देवराव हुगली. विद्यमान आमदारांनी काय विकास काम केली आता या 15 वर्षात? विद्यमान आमदारांनी आमच्या गावात विकास तर नाहीच, फक्त आता या वर्षी चालूला या महिन्यात रस्त्याने फक्त मुरुम टाकणं, काय करणं, इथले शेवट्याचाच मुरुम उचलणं, ही परवानगी न घेता ते मुरुम टाकून तर ते काय म्हणते त्या रस्त्याला डोळं पुसल्याचं इतकं गावात काय केलं आहे, कुठं देवस्थानला काय केलेलं नाही. आता समोरचा लॅम्प पाहिजे विजयदादांनी दिला, गावातला मोठा लॅम्प विजयदादांनी दिला. आणि ज्या टायमाला 2012च्या टायमाला ज्या गावात आमच्या गारपीट झाली त्या टायमाला रणजितदादांनी एवढं मोठं गावाला आमचं गारपीटचं अनुदान, मला वाटतं जिल्ह्यात पहिलं आमचं गाव असं आहे की ह्या गावाला गारपीटचं अनुदान जास्त मिळलं. त्यामुळं रणजित सिंह मोहिते पाटलांचं आमच्या गावात अतिशय मोठं उपकार आहेत आणि त्या उपकाराची आम्ही जशी खासदारकीला दिली तशी आम्ही आमदारकीला आबाच्या पाठीशी आम्ही उभा आहे. आणि आबांनी तर तुम्हाला बघताय तुम्ही 3,500 रुपये दर दिला आहे. आबाचा कारखाना तोट्यात असताना त्या कारखान्यावर कर्ज असताना 3,500 रुपये दर देतात आणि यांचा कारखाना कितीतरी नफ्यात असताना 1 रुपया फक्त जास्त देतात. पण नफ्यातला कारखाना जास्त देतो का तोट्यातला कारखाना तुम्ही ठरवायचा जनतेनं. त्यामुळं आमचं गाव आबाच्या पाठीमागे 60% आहे. म्हणजे विकास कामं काय काय केली नाही? विकास कामात तर सोडूनच द्या, काहीच कामं केली नाही. कुठं एक रस्ता केला ती पण मला वाटतं पूर्वीचा मंजूर झालेला रस्ता होता तेवढे तसे होते. बघताना केलं 10 वर्षापूर्वी कुठं MECPचं काम झाले 10 वर्षापूर्वी, आता सांगतात मी 10 का 15 वर्ष झालं काम केलं. तुम्ही आमदारात तेवढी कामं होतच असते ती. आमचं गाव इतकं रस्त्याच्या बाबत महाग आहे, इतकं महाग आहे की मग तालुक्यातच ह्या गावासारखं कुठलं गाव महाग नसतं रस्त्याबाबत. इतकं रस्त्याचं हाल चालू आहेत आमच्या गावात. गावाला आपलं काय मत आहे? आपलं काय? माझं नाव मोहन हिरागू दगड. माझं मत असं आहे गेली 20 वर्ष बबनदादा या तालुक्याचे आमदार आहेत, पण आमदार निधीतून जवळजवळ 900 योजना आहेत जी जनतेला माहीत सुद्धा नाही. आणि त्या 900 योजनेपैकी जनतेची काय सेवा असते, एक तर रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा, ह्याच्यापेक्षा जनतेची काय कामं करावं. मग रस्त्याच्या बाबतीत आमच्या गावाला एकही चांगला रस्ता नाही. पालखी मार्ग जर सोडला कोणताही चारी बाजून तुम्ही फिरून बघा, एकही रस्त्याचं काम चांगलं नाही. गावात जी काय लॅम्प असतील ती काय खासदार निधीतून झालेली आहेत. बबनदादा असं 23 वर्षाचं काम म्हणजे असं म्हणावंसारखं नाही. आता त्यांचा विरोधक आज तयार झाला आहे. सन्माननीय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अजित आबा पाटील यांनी 2 वर्षात कारखाना ताब्यात आल्यापासून कारखाना तर चांगला चालवलाच, पण शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण केलं. शेतकऱ्याला उच्चांकी दर दिला. कैलास औदुंबर अण्णांच्या काळात जसा शेतकऱ्याला मान होता त्या पद्धतीचा मान दिला आणि शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्यासारखा दर दिला. आणि ह्यांचं कारखाना म्हणजे आमचा कारखाना फायद्यात आहे, नफ्यात आहे. मग फायद्यात कारखाना आहे म्हणून ह्यांनी 4,500 रुपये करायचं होतं ना, काय केलं नाही ह्यांनी? आबाचं नियोजन काय? आबाने काय केलं? कारखान्याचा दर अगोदर जाहीर केला. शेतकरी संघटनेचा तेव्हापासून रस्त्यावर आले नाहीत, कारण आता शेतकरी संघटनेला आधी रस्त्यावर उतरावं लागतं तेव्हा शेतकऱ्याला दर जाहीर करा. तसा आबाने दर जाहीर केल्यापासून ती शेतकरी संघटना जागेला थांबली आणि हिने आबाने दर जाहीर केल्यानंतर मग ही दर जाहीर करतात. मग ह्यांचा कारखाना नका जाय म्हणून ह्याने अगोदर दर जाहीर करायचा. म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीत आबा 1 नंबरचा शेतकऱ्याचा राजा आहे. म्हणून आबाच्या पाठीमागं आमचं संपूर्ण गाव 60% राहील अशी आम्हाला सर्व गावाच्या वतीनं मिळाला खात्री त्यांची. रोजगाराची कुंडी आबाने फोडली आणि
शेतकऱ्याच्या खात्यात एक मागच्या गाळा हंगामात 400 ते 450 रुपये जास्त आले. हा फायदा आबामुळे झाला असं तुमचं मत आहे का? नक्की आबामुळे झालं. कारण याच्या अगोदर कोणत्याही चेअरमन असा दर जाहीर केला नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद होता. पहिल्या संचालकाच्या निष्क्रियतेमुळे बंद होता. त्यांना काय कच्चा माल कमी नव्हता. आणि निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीचा आबाने असा दर जाहीर केला की 2500 रुपये, त्यावेळी 21 रुपये दर होता. आणि तो दर आबाने निवडणुकीच्या पूर्वी दर जाहीर केला आणि ती 25 रुपयेसुद्धा दिले. आणि पहिल्या संचालक बोर्डाने कारखाना चालू असताना 3.25 लाख वेळ चालतं. त्याचं 40 कोटी रुपये थकीत ठेवलं होतं सभासदांचं. ते सुद्धा आबाने दिले. त्यांनी नेलेले पैसे आबाने दिले. त्याचा त्यांचा ह्यात काहीसुद्धा संबंध नाही. पाठीमागचं थकीत पैसे दिले. आणि दुसऱ्या वर्षी पहिल्याच वर्षी 7.25 लाख टन गाळप केलं, 25 रुपये दर दिला. दुसऱ्या वर्षी 10,85,000 लाख टनाचं गाळप केलं, 2800 ते 3,000 रुपये दर जाहीर केला आणि ती देऊनसुद्धा टाकला. असं आबांचं नियोजन आहे. आधी केले आणि मग सांगितले असं आबांचं नियोजन आहे. आबामुळे सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दर चांगल्या प्रकारे मिळाला म्हणून सर्व शेतकरी आबांच्या पाठीमागे ठामपणे आहेत. पहिलीच मालकीने 3.25 लाखाचं गाळप केलं, बिल दिलं नाही. आपण स्वतः डायरेक्टरच्या बॉडी यांच्या नावावर कर्ज कार्यकर्त्यांच्या काढलं, नावावर कार्यकर्त्या नावाच्या 40 कोटी आसपास कर्ज काढलं आणि त्यांचं बिल दिलं. आबाने शब्द दिलता की मी ती शब्द पाळणार. कारखाना चालू व्हायच्या अगोदर त्यांचं पैसा त्यांच्या खात्यात जमा केलं आणि मग विठ्ठलवर मुळी टाकली. कुठला शेतकरी विसरणार नाही आबाला. मला काय म्हणायचं आहे की निवडणूक हे झालं की कारखान्यापुरतं. निवडणूक आहे विधानसभेत, बोलतील ही कारखान्यावर. पण विद्यमान आमदार आहेत, त्यांनी आमदार निधीतून काय काम केलं आणि पुढं काय करणार आहे हे त्यांनी अगोदर जाहीर करावं लागत.